मुलीला 29व्या मजल्यावरून फेकून आईची उडी मारून आत्महत्या करण्यात आली। पनवेल पळसपे परिसरात मॅरेथॉन नेक्सन ओरा या बिल्डिंग मधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे। मुलीला 29व्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून फेकून आईने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल परिसरात घडलाय। पनवेल येथील पळसपे परिसरात असणाऱ्या मॅरेथॉन नेक्सन ओरा बिल्डिंग मध्ये हा प्रकार घडलाय। या इमारतीत राहणाऱ्या आशिष दुआ यांच्या पत्नी मैथिली दुआ यांनी मानसिक अवस्था ठीक नसल्याने आपली 8 वर्षीय मुलीला राहत्या घराच्या बेडरूमच्या खिडकीतून 29व्या माळ्यावरून खाली फेकून तिचा खून केला आणि त्यानंतर स्वतः देखील त्या ठिकाणाहून उडी मारून आत्महत्या केली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडलेत। शिल्पा, अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। मुलीला 29व्या मजल्यावरून फेकून आईने सुद्धा त्या ठिकाणी उडी मारून आत्महत्या केली। काय या संदर्भातले कारण समोर आलेत का? कारण आपण जर पाहिलं तर नवी मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस या घटना वाढत चाललेली आहे। मुलीला 29व्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून फेकून आईने आत्महत्या केल्याचा हा धक्कादायक प्रकार पनवेल शहरातील परिसरामध्ये घडलेला आहे। पनवेलमधील पळसपे परिसरामध्ये असणाऱ्या मॅरेथॉन नेक्सन ओरा बिल्डिंग मध्ये हा प्रकार घडलेला आहे। इमारतीमध्ये राहणाऱ्या आशिष दुआ यांच्या ज्या पत्नी आहेत त्या मानसिक अवस्था ठीक नसल्याने आपली 8 वर्षाची जी मुलगी होती त्या मुलगीला घराच्या बेडरूमच्या खिडकीतून 29व्या माळ्यावरून खाली फेकली व तिचा खून केला। त्यानंतर स्वतः देखील 29व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत। करण नक्कीच शिल्पा, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। पनवेलमधली ही घटना समोर आली। मुलीला 29व्या मजल्यावरून फेकून महिलेने आत्महत्या केली। धक्कादायक अशी बातमी पनवेलमधून समोर येते। मुलीला 29व्या मजल्यावरून फेकून आईने उडी मारून आत्महत्या केली आहे। पनवेल पळसपे परिसरात मॅरेथॉन नेक्सन ओरा बिल्डिंग मधील ही धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे। तर मृत महिलेचं नाव मैथिली दुआ, मानसिक अवस्था ठीक नसल्यानं आत्महत्या केल्याचा सुद्धा प्रकार समोर आला।